तरी कामच करायची ती या. शेंडाय फिरायला तेवढं चांगलं वाटतंय आणि घरचं काम म्हणल्यावर नको वे. पहिला वाढदिवस आहे म्हणून गेली. आता जाय नको गवा, तुम्ही कसं काय तसं बोलता हो? अगं काय नाव ठेवायला जायचं, वाढदिवसाला जायचं, घरचं काम म्हणलं का आजारी पडताय. वा ते वा, मला नाव ठेवाय तर पहिल्यांदा जावं लागतं वा. हा? तिथं आता वा आजारी पडत नाही आणि इथं घरचं काम म्हणलं का आजारी पडती काय. बोंबलत हिंडताना बरं वाटतंय की. आता बोंबलत हिंडी गाव कसं बोलता हो? आता जाऊन निसता आली बरं का, तरी तुमचं मन दुखवलं नाही, त्यांचं पण दुखवलं नाही, तिथं पण जाऊन आली. हा तुम्ही इथं ये म्हणला 10 वाजता तर 10 वाजता तर मी इथं आली. ताई बोकाडाला टाक. अजून काय पाहिजे तुम्हाला? हा म्हणजे माझी काय बळ बघता का, परीक्षा बघता हो? हा काम करायची म्हणलं काय लगेच ही होतंय ती होतंय. दगदग होत असते. हा. तुम्ही म्हणला होता मला जाताना होत असते, पण त्यातनं पण मी गेली. जाऊ नको म्हणलं तरी ऐकायचं नाही. जायचं आणि इथं का शेरड बांधायची म्हणलं का ही उपाशी भकाला भकाय ती दिसते ते. मग आता सगळं मीच करायचं म्हणल्यावर कसं हो? तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे ना. मग मी नाही काय म्या बांधली नाही ती काय शेरड. एक शेळी देखील तुझ्यानं होत नाही नीट. ती तेवढी बांधली खांडवा किती आहे ती सगळा शेजन ही सगळी बांधली ती. बारक करू लागतं या. ए ह्याला टाक, ह्याला बोकाड्याला टाक. आमची ताई बघा खायला टाकायला लागली शेवऱ्या. टाकू द्या तुम्ही. कशी फिरती तिला पण माहित आहे तिचा बाप कामाचा नाही म्हणल्यावर तिनं पण वय, केलं वय. पाहिजे. तुला आईला कोणी कामाची आहे मदत ना? नको, हा? तुला लय कामाची. कामाची. अहो पण जरा मला म्हणलं तुमची तुम्ही बांधा जावा करा जावा, मला नको म्हणलं आजच्या दिवस दवाखान्यात नाही नाव सुद्धा काढायचं नाही. हा? कशाला न्यायचं आपल्याला दुखायला आलं लगेच. हिंडाय फिरायला तर खणखणीत असताना घरची कामं करताना दवाखाना लागतो काय. हा आता काय नुसतं जरा थकवा आलेवणी झाले म्हणलं. मग जाऊ नको म्हणलं होतं. चिरचिर चालू आहे, पावसात उगं भिजत गेलं, माणसं आजारी पडायला लागली. दवाखान्याची भरती करायची का आता. पावसाचा दिवस आहे तर मग पाऊस पडला. पण काय पावसाचा दिवस आहे जाऊ नको म्हणल्यावर काय गरज होती का जायची. वाढदिवसाला जाते ती का काय नाही त्याला पण जातशील. ना ती कशाला केली ती हा. ना ती जर टिकवायची नाही ती मग काय नुसतं असंच राहायचं का. आपला घरचा परपंच सोडायचं आणि दुसऱ्याच बघत बसायचं. परपंचाचा विषय नसतो. परपंचाला मी कुठं डिली पडत नाही काय. सगळं आवरून व्यवस्थित ठेवून काय भावान कुठं दिलेलं सुद्धा हाय घरात अजून काय. कमी जास्तीला म्हणलं ती सुद्धा ठेवा येईल. हा तुमचं पण अजून प्रकृती बरी नाही, तुम्हाला पण त्या मुतखड्या त्रास होतोय ती पण मला माहित आहे, म्हणून कुठं सुद्धा मी कमी पडत नाही. तरी तुम्ही असं करताय. अहो तुमचा एवढा विचार करते माझं कोण करायचं सांगा बरं. अहो सुखात नाही तर दुखात सुद्धा नवऱ्याने साथ द्यावं. होय होय हा? गोळमाट बोलून केसानं गळा कापायचा तेवढा. का कापलं आपल्या माणसाचा कोण गळा कापतो सांगा बरं. जायला गुळमाट बोलून गेली आणि आजारी पडून यायचं आणि इथं परत दवाखान्याची भरती आजारी कराय. काय पडली ना मला, काय सर्दी ताप खोकला तसलं काय सुद्धा नाही, फक्त थोडा थकवा आलाय म्हणून म्हणलं होतं. म्हणलं थकवा होतं आलाय आणि म्हणून मी तर नाही दवाखान्यात. कशी रडत होती रात्री म्हणून तर. ही मग दुखतय ती दुखतय. मग आता तेवढं फार राहत असतं. गाडी प्रवास आहे, जवळ नाही. मग जवळ नाही म्हणल्यावर जाऊ नको म्हणल्यावर कशाला जायचं. ती जाऊ द्या. ती झालं लग्न आता नाही म्हणून तर तोंडा आली. ती टेलर काय आपल्या घरचं नसते तर ती ब्लाऊज ती शिवाय टाकायचं इथं घेऊन तुमची कपडे आपली स्वतःचे कपडे म्हणलं की हा टाकून रिकाम इथं तिथं नाही तर परगावी. आणि आमचं म्हणलं की राहू द्या, थांब जरा थांब, का माहिती घरची का माहिती रान वाटप करायचं आहे कुठं काय काय ती चालू आहे रानाचं पण कुटाना पण त्यातनं पण आज मोकळी खाय मला घेऊन चला ती टाकू द्या. त्या ताईच्या ड्रेसला पण बाह्या ती बसवून घ्यायचे. त्या मामीचा फोन येतो या. हा अजून तिकडं लग्नाला जायचं असेल. तिथं काय आपली दगदग होणार नाही काय नाही. आज जवळच आहे शेळव्यात म्हणल्यावर किती इथनं बघायला गेलं जवळ आहे. तिथं गेलं की आपण काय तिथं जाऊन लगेच माघारी असं पण नाही. 2 दिवस अगोदर जाणार आहे. 2 दिवस अगोदर जाणार आहे. सगळं फिरायचंच काम आहे. ए राहू दे ताई झाडावून पडशील. झाडावर चढून शहऱ्या काढतोय व. अहो कसं झालंय माहितीये का, पावसाळ्याचा दिवस मस्त आहे. दिवस आहे पण पाऊस पडना ही शर्टाच नाही मग हे असं. आता एवढं मोकळं रान आहे बघा, थोडं बारीक बारीक हिरवं गवत आलेलं आहे ना, तीच काय असेल ती शर्ट खाते ती. तेव्हा आता आपली शिळी ती आहे ना, मग हिरवं लागतंयच की. हिरवं लागतं किंवा आपण झाड पाला तर कुठवर आता झाड पाला काय कट नाही नाही जा. शेंड्याला हाय.
लय अवघड आहे. ए ताई उतर खाली पडचील तेवढं टाक बोकड्याला. मोठ्या जनावरांचं तर वैरणी कुठंच बघाय नाही त्या हा लाभदा पेस्ट. आता ताईचीच बघायला गेलं तर हवा ही जरशा त्यांना ती उगत त्यांनी ती काय म्हणते ती बुचड लावते ती ना ती मकवानाचं ती काय म्हणते तसं वाळलं मकवान ती पण संपत आलंय पाक. थोडंफार राहिलं असेल पण पाऊस पडला म्हणजे आधार असतो. कुठं तर वैरणी कुठं पीक असं केलं म्हणजे बघायला गेलं सगळीकडे पडाक राहणार ते मित्रांनो. बघा ही आपल्या साईडचं सुद्धा पडाक राहणार नको वाटतं हो. पाऊस पडला पाऊस पडतोय आपण कसा उगा दायवर पडले मोठा पाऊस पडायला पाहिजे. तरी आपल्या काळ्या रानाला इतकं चांगलं वातावरण आहे. पाऊस पडतोय यावं तिकडं पण इकडंच काय झालं त्याला काय माहित. इकडं माळ रान आहे म्हणून माळावं नदीच्या नदीला पाणी बिनी सोडलंय एकदम भारी असं हिरवगार मस्त असं वातावरण आहे. कुठं बघाय वाळलं कुठं सुद्धा नाही. आणि इकडं म्हणजे हे असं होतंय बघा. असू द्या काय चांगलं दिवस काय वाईट दिवस जसं असतील तसं दिवस असतील. निसर्ग पुढे जाऊन चालत नाही. पहिलं पाऊस पडला काय पाणी सोय तर केली त्यात होला ती तशा खोड्या केल्या त्या लोकांनी. कुठं तर काय तर चांगलं करायला गेले लोक पण असं करते ती. टेन्शन तर कशाचं घ्यावं सांगा. असू द्या काय असेल ती एकदा जर व्यवस्थित रान मापून घेतलं की रोपं लावायला व्यवस्थित होतं या. परत इकडं सर तिकडं सर ह्या शेतकऱ्याची पण तक्रार नको ह्या शेतकऱ्याची तक्रार नको. मध्ये रान असल्यामुळं आमचं मध्ये पडतंय साईडला 2 शेतकरी असल्यामुळं ती अडचण येते या होय. एकदा मोपून घेऊन पोल रवलं का विषय संपला. मग आपल्याला काय असेल ते आपली बागायत करायची आणि बागायत का करायची ठरली या मकसनी ती असं पाणी मोकळं जास्त लागतं. आपलं ठिबक केलं तेवढंच पाणी गारवं पाण्या साठपा केला तेवढं सोडलं चांगलं फळ पण उत्पन्न पण कष्ट भरपूर करावं लागणार आहे पण कुठं कमी पडायचं नाही. काय म्हणते त्या किती पण अडचणी होऊ दे काय पण होऊ दे तू माझ्यात मी तुझ्यात असं करून शेती पिकवायची पण शेती करायची. शेती शेवट पैसाच नाही ग. चांगलं उत्पन्न काढलं तरच पैसा बघायला भेटणार आहे. पण त्याला अगोदर खर्च पण त्या मापन कष्ट पण लागणार आहे. कष्ट हाय भांडवल हाय सगळं हाय तेव्हा कुठं तर ह्या शेत्या पिकते त्या. परत जाऊ द्या अजून घरी 2 बोकडं आहे ती त्यांना पण काहीतरी शौर्यपटी न्यावं लागते. चला काढूयात तर झाड पाला थोडा आणि घेऊन जाऊया. चला घरची बोकडं हाय तूक ताईनं काढले त्याच्या तेवढ्याच घेऊन जा. काढले बघा ए घरच्या बोकडांना घे चल ए चढू नको पडशील. चला चप्पल घाल. कशी काढतीये बघा ताई आमची. कसं आहे माहिती आहे का ताईचा प्रश्न पडला होता शाळेचा. ताई एवढी हुशार आहे बरं का तुम्हाला सांगते. अंगणवाडीत हिचं पप्पा रोज नेत होतं तिला. आज रविवार असल्यामुळे ती घरी आहे आणि आम्ही तिकडे गेल्यामुळे एक नेली नव्हती. या 2-3 दिवसात काही ती गेली नाही पण तिच्या पप्पानं जसं लिहून दिलंय तसं सेम तिनं 11, 12, 1, 2 सगळं बरोबर ॲक्युरेट काढते. ABCD बघून व्यवस्थित काढते. काय पाहिजे अजून सांगा. म्हणजे तिचं हिच्यावरून कौशल्य कळते ती हुशार आहे. फक्त आता तिला ना आता 5 वर्षाची आहे त्यामुळं पहिली तर काय घेत नाही. तिला 6 वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही चौकशी केली विचारलं आणि तिला नको चला घरी जायचं त्यावेळेस तिला शाळेला पाठवायची. आता तर चालू ना अंगणवाडीतच पाठवते. बरं चला घरचं उरकून जाय अजून बाहेर.